राज्यात पुन्हा एकदा पावसाने रौद्र रूप धारण केले आहे। विशेषतः मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला असून नागरिकांना अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। मुंबईमध्ये गेल्या काही तासापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भाग जलमय झाले आहेत। अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावलेला आहे। रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवरही याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला चित्र पाहायला मिळत आहे। काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। मुंबईमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवरती प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवल्या असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन यावेळेस करण्यात आले। आता पाहूया कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट देण्यात आलेला आहे। मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, पुणे घाटमाता परिसर, सातारा घाटमाता परिसर या भागांना रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। या भागामध्ये अतिमुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। काही ठिकाणी दरडी कोसळणे, पूरस्थिती, झाडे कोसळणे आणि वाहतूक विस्कळीत होण्याचा धोका असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे। आता पाहूया कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पुणे शहर, नाशिक जिल्ह्याचा काही भाग, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील काही भाग, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्हे या भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून नागरिकांनी नदी नाल्याच्या परिसरात जाणे टाळावे। छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असून नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन देखील यावेळेस करण्यात आले। जिल्हानिहाय अलर्ट मध्ये स्थानिक पातळीवर बदल होऊ शकतात। हवामान विभागाकडून काही महत्त्वाच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। अनावश्यक प्रवास टाळावा, नदी, ओढे, नाले, धबधब्याच्या परिसरात जाणे टाळावे, पूरग्रस्त किंवा पाणी साचलेल्या रस्त्यावरून वाहन चालवू नये, मोबाईल पूर्ण चार्ज ठेवा आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा। वीज गर्जनेच्या वेळी उघड्या जागेत थांबू नका। दरम्यान मुंबई, ठाणे आणि पालघर मधील काही शाळा आणि महाविद्यालयांना खबरदारीचा उपाय म्हणून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। आपत्ती व्यवस्थापन पथके आणि NDRFच्या टीम ही सतर्क ठेवण्यात आलेल्या आहेत। राज्यातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। हवामान विभाग, जिल्हा प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे। पावसाशी संबंधित प्रत्येक ताजी अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी पाहत रहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज। NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज, सोलापूर।